उच्च न्यायालयाच्या दणक्यानंतर ठाणे शहरातील अनधिकृत बांधकामांवरती सुरू केलेली कारवाई थंडावली असून ठाणे महापालिका प्रशासन ठाणेकरांची फसवणूक करत आहे असा घणाघाती आरोप काँग्रेस ठाणे शहर जिल्हाध्यक्ष विक्रांत चव्हाण यांनी पत्रकार परिषदेमध्ये केला आहे। आता तर उपायुक्त शंकर पाटोळे या लाच प्रकरणाने पालिकेच्या अतिक्रमण विभागातील भ्रष्टाचार चव्हाट्यावर आला असल्याने अशा भ्रष्ट अधिकाऱ्यांना प्रशासनाने पाठीशी घालण्यास अधिकाऱ्यांच्या तोंडाला काळे फासण्याचा इशारा काँग्रेसने दिला आहे। ठाणे महापालिका बोकाळलेला भ्रष्टाचार आणि लाचखोरी विरोधात काँग्रेसने थेट पत्रकार परिषद घेतली। या पत्रकार परिषदेला शहर अध्यक्ष विक्रांत चव्हाण यांच्यासह मुख्य प्रवक्ते राहुल पिंगळे, हिंदूराव गळवे इत्यादींसह काँग्रेसचे पदाधिकारी येथे उपस्थित होते। यावेळी बोलताना अध्यक्ष विक्रांत चव्हाण यांनी या लाचखोर पाटोळ्यांच्या कारनाम्यांचा पर्दाफाश सर्वप्रथम काँग्रेसनेच केला होता याची आठवण करून दिली। तसेच उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर ठाण्यात सुरू असलेली अनधिकृत बांधकामांवरील कारवाई का थांबली असा सवाल चव्हाण यांनी केला आहे। संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाचा भाग असलेल्या येऊरच्या पर्यावरणदृष्ट्या संवेदनशील क्षेत्रात शहर विकास विभागाने दिलेल्या परवानग्या नियमबाह्य आहेत। प्रशासनाने अनधिकृत बांधकामांची शास्ती माफ केलेली आहे। याचबरोबर अनधिकृत बांधकाम चौकशी प्रकरणी न्यायालयाने महापालिकेला विचारलेल्या 19 प्रश्नांना प्रशासनातील भ्रष्ट अधिकाऱ्यांनी थातूरमातूर उत्तरे देऊन पळवाटात शौचालयाचा आरोप ठाणे काँग्रेसचे अध्यक्ष विक्रांत चव्हाण यांनी केला आहे। तेव्हा पालिकेतील भ्रष्ट अधिकाऱ्यांना पाठीशी घालण्यास या अधिकाऱ्यांच्या तोंडाला काळे फासण्याचा इशारा काँग्रेसने दिला आहे। बांधकामांवरची कारवाई सध्या ठाणे महानगरपालिकेने थांबवलेली आहे। काल परवा नवरात्रीचा विषय हे दिला होता, कारण दिलं होतं, त्याच्या आधी गणपतीचं कारण दिलं होतं, आधी दिवाळीचं कारण देतील। हा सगळा फार्स आहे। पाटोळेला पकडलेला आहे। पाटोळेच्या बडतर्फीची मागणी आम्ही केलेली आहे। पाटोळेच्या माध्यमातून ईडी चौकशी अनधिकृत बांधकामांची करावी अशी मागणी आम्ही करतोय आणि पाटोळे असेल किंवा अनधिकृत बांधकामांना पाठीशी शासन घालतंय मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचं शासन। याचं कारण हे आहे, त्याचा पुरावा आहे की शास्ती अनधिकृत बांधकामांवरची यांनी माफ केलेली आहे आणि म्हणजे शास्ती जर यांनी माफ केलेली आहे अनधिकृत बांधकामांवरची आणि त्याचा पूर्ण बोजा सामान्य जनते ठाणेकर जनतेवर पडणार आहे, टॅक्स पेयर्सवर पडणार आहे, तर ही शास्ती जर माफ करत असतील तर आमचा हा आरोप आहे की अनधिकृत बांधकामांना ठाणं बकाल करण्यामध्ये या तिन्ही त्रिकुटाच्या सरकारचा हात आहे आणि त्यामुळे या सर्व प्रकरणाची न्यायालयीन चौकशी ही माननीय न्यायालयाने उच्च न्यायालयाने लावावी किंवा ईडी मार्फत ही चौकशी करावी ही आमची मागणी आहे पाटोळेच्या प्रकरणाची। बिलकुल नाही। पाटोळे जो पाटोळेची फाईल पहिली सादर करेल त्याच्या तोंडाला आम्ही काळा फासणार। पाटोळे हा सेवेतून बडतर्फ झाला पाहिजे।